ग्रामपंचायतीमध्ये नेमकं? नक्कीच काल रात्री 11च्या सुमारास चांपली ग्रामपंचायतीमध्ये 2 अज्ञात माणसं तिथे आली आणि त्यांनी पेपरांची अफरातफर करण्याचा प्रचंड प्रयत्न केला आणि ते गावकऱ्यांनी बघितलं. बघितल्यानंतर त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन दिलेलं आहे. परंतु ते जे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांनी त्यांना इथे कशासाठी बोलवलं, कारण सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीच्या दिवसात पण त्यांनी ते ग्रामपंचायत कार्यालय उघडं ठेवून आणि त्या पेपरांची अफरातफर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यावरती काही पेपर ग्रामपंचायतीमध्ये होते ते त्यांनी केले आहे. तरी पण त्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करावं एवढीच आमची ग्रामस्थांची विनंती. कोण लोक होते ते? ते त्यांची काही माहितीच नाही, कारण ते कुठले तरी धारावी विषय बोलतात का, मी धारावी विषय कुठले पेपर त्यांनी अफरातफर केला असा तुमचा संशय आहे? असं अजून तसं काही आम्हाला समजलं नाही, कारण त्याचे गठ्ठे त्या बांधून त्यांनी बाजूला दरवाजामध्ये आणि त्या खोलीमध्ये सगळे ठेवलेले होते. पण तुमचा आरोप काय आहे तुमचा? आमचा आरोप काय, रात्री बेरात्री त्यांना असे हे गठ्ठे बांधून आणि दरवाजा बंद करून ठेवण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे. आता तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे का या संदर्भात? काय नेमकी तक्रार दिली आणि तुमची मागणी काय आता? तक्रार याच्यासाठी दिली की बाबा या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी व्हावी आणि जो ग्रामसेवक आहे त्याला निलंबित करावं, कारण त्यांनी याच्या आधी पण असे काही बरेच प्रकार केलेले आहेत. त्यामुळे त्याला लवकरात लवकर निलंबन करावं एवढं तुमची मागणी. तुम्ही काही माहितीचे अधिकार टाकले होते, त्याचे काही कागदपत्र तिथे होते? हो, आम्ही माहितीचा अधिकार टाकलेला होता 1 महिन्यापूर्वी आणि ते पेपर आम्हाला मिळाले नाहीत महिन्याभरापासून आणि त्याची आम्ही नक्कीच पाठपुरावा करत होतो. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला पेपर न देताना रात्रीच्या सुमारास 10:30-11ला तो ग्रामपंचायत कार्यालय बंद करून त्याचा हा सगळा उद्योग चालू होता. चामटोली गावातले युवक तिथे शाळेवरती क्रिकेट खेळायला जातो, तर त्यावेळेस तिथे नेट प्रॅक्टिस करत असताना आम्ही 30-40 लोक होतो. ती मुलं असताना आम्हाला 2 मुलं तिथे गेली, तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायरीवरती बसत असताना आतमध्ये 2 व्यक्ती कोणतरी आवाज येत होतं. तेव्हा दरवाजा ठोठवला तर 2 व्यक्ती मिळाले. तर ते 2 व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व पेपर अस्ताव्यस्त ठेवून पूर्ण रूममध्ये टाकून तर तिथे काहीतरी पडताळणी करत होते. आम्हाला असे निदर्शनच आले. तेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली, आपण कोण? ते म्हणतात की आम्ही ऑडिटर आहोत. ऑडिटर आहे. तर मी त्यांना विचारणा केली की मग तुमच्याकडे प्रूफ काय, तुम्ही कोणते ऑडिटर आहेत? मग ऑडिटर आहे म्हणून त्यांनी प्रूफ दाखवलं नाही कोणतं. पण तुमच्याकडे कुठले ऑर्डर आहे तर तुम्ही इथं ऑडिट करायला आलेत? ग्रामपंचायतचा कोणता शासकीय अधिकारी तिथे नव्हता, कोणता कर्मचारी तिथे नव्हता. मग हे 2 व्यक्ती सकाळी 10:30 वाजल्यापासून दरवाजा बंद करून रात्री बेरात्री तिथे काम करत होते. नक्की कोणतं काम करत होते आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. फक्त वर्गीकरण करायला आलो आहे, आम्ही अभिलेख करायला आलो आहे एवढं बोलायला लागले. आणि हे विचारून झाल्यानंतर मी त्यांच्याकडून त्यांचं आयडेंटिटी प्रूफ मागितलं, तर त्यांच्याकडून मी आधार कार्ड घेतलं. तर ती व्यक्ती धाराशिव इथून आले होते. त्यांनी अगोदर मला सांगितलं की पुण्यावरून आलो आहे, आमचं पुण्याचं काम आहे, आमची संस्था पुण्याची असं सांगितलं. तर मी आधार कार्ड चेक केलं तर ते धाराशिवचे निघाले. नक्की काय गोड बंगाली हा कळालं नाही, कारण धनाजी शेठ इरमाळी यांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता ती माहिती अजूनपर्यंत अद्याप पोचवली नाही. तर मला डाऊट आला की त्या माहितीच्या अधिकारामध्ये जे पेपर हवे होते ते गहाळ करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतील, तर त्याच्यामागे निश्चितच कोणीतरी अधिकारी वर्ग त्याच्यामध्ये सामील असेल.